किस्से लघु आत्मकथा संग्रह. कथा अविनाश देशपांडे. शब्दांकन अंजली देशपांडे शेगुणशी. निवेदन अनिरुद्ध कापरेकर. किस्सा 7वा. आळंदीचे दिवस. घर आणि शाळा. आळंदीला आम्ही गीतपाठ्यांच्या वाड्यात राहायचो. हे घर 3 खोल्यांचं होतं. 2 कौलारू आणि 1 पत्र्याची खोली. घर काही फार भारी नव्हतं, पण तसं बरंच ऐसपैस होतं. या घरापासून काही अंतरावर एक छोटी 2री पर्यंतची शाळा होती. ही शाळा धर्मशाळेत भरायची आणि तिथे आम्हाला जनाबाई नावाची साधारण 20-25तली एक अविवाहित शिक्षिका होती. ती शाळेजवळच एका भाड्याच्या घरात एकटीच राहायची. त्या काळात शाळेत शिकवणारी एकटी राहणारी म्हणजे ती तशी थोडी मॉडर्नच होती. मला ही शिक्षिका खूप आवडायची. मध्यम उंची, सडपातळ बांधा, लांब काळेभोरे केस, मोठे मोठे डोळे आणि खूप छान हसरा चेहरा. तिच्या हातात छडी असायची, पण तिचा वापर मात्र ती कधीच करायची नाही. तिचा आवाजसुद्धा मला अगदी कोकिळेसारखा गोड वाटायचा. या जनाबाईमुळे मी अगदी न चुकता शाळेत जायचो आणि तिने हसून शाबासकी द्यावी म्हणून अगदी मनापासून अभ्यास पण करायचो. पुढे 2री झाल्यावर शाळा सोडताना मला खूप वाईट वाटलं. पण शेवटी आम्हाला 3रीत पुढच्या शाळेत जावंच लागलं. ही शाळा 7वी पर्यंत होती आणि भाऊ त्या शाळेचे मुख्याध्यापक होते. शाळेत कधीही ते आमच्याशी बोलायचे नाहीत. आम्ही सुद्धा आपली तक्रार मुख्याध्यापकांना होऊ नये याची काळजी घ्यायचो. तिथले शिक्षक मुख्याध्यापकांची मुलं म्हणून आम्हाला उगीचच थोडा भाव द्यायचे. त्यामुळे नकळतच या शाळेत आम्हाला फार दंगामस्ती करायला वाव नव्हता. काजव्यांचं बेट. आळंदीत एक नरसिंह सरस्वती महाराजांचं देऊळ होतं. मला अजूनही आठवतं की त्याला प्रदक्षिणा रोड म्हणायचे. या रोडच्या आणि देवळाच्या मध्ये घनदाट झाडी होती. तिला लोक बेट म्हणायचे. या बेटातून एक छोटी पायवाट देवळाकडे जायची. बेट ही जागा माझी खूप आवडती होती. त्याचं कारण म्हणजे तिथल्या सूरपारंब्या आणि संध्याकाळी येणारे काजव्यांचे थवे. त्यावेळी आमचे कृश हलके देह घेऊन आम्ही सहजपणे अगदी माकडासारखं या झाडावरून त्या झाडावर पारंब्यांना धरून लोंबकळत लीलया जायचो. कधी चुकून पडलो तरी खाली गळून पडलेल्या पानांच्या जाड गादीमुळे किरकोळीत खरचटण्याव्यतिरिक्त काही काळजी नसायची. दुपारभर सूरपारंब्याचा उद्योग झाला की आम्ही तिथे संध्याकाळपर्यंत मुद्दामून थांबायचो. त्यावेळी गावात फारसे विजेचे दिवे नव्हते. त्यामुळे सूर्य मावळला की लगेच किर्र अंधार व्हायचा. मग हजारो लाखो काजव्यांचे थवे त्या बेटावर यायचे. आज आपण दिवाळीत करतो तशी दिव्यांची रोषणाई सुद्धा त्यांच्या लख्ख प्रकाशापुढे नक्की फिकी पडेल. काजव्यांच्या ओढण्यात वेगवेगळे आकृतिबंध किंवा आजच्या मराठीत सांगायचं झालं तर सुंदर पॅटर्न्स असायचे. आम्ही मूठ बंद केली की सहजपणे त्यात 10-12 काजवे असायचे. त्यांच्या प्रकाशात आमच्या हातावर दिसणाऱ्या लाल नसा आणि छोट्या छोट्या रेषा बघायला मला खूप गंमत वाटायची. त्या जागेचं वर्णन आज मी फक्त फेरीटेल लँड असंच करू शकेन. याच बेटावर मी अनेक साधू संतांना भेटलो. त्याचं वर्णन पुढे येईलच. मुसलमान मित्र. काही वर्षांनी याच शुद्ध बेटावर एक जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू झाला. आळंदी क्षेत्र असल्यामुळे या गावाला पण त्याची गरज होती. या प्रोजेक्टवर एक सरकारी मुसलमान अधिकारी कामाला होता. तो बहुधा इंजिनियर असावा. मला भेटलेला हा पहिला श्रीमंत शिकलेला मुसलमान. तो दिसायला देखणा होता आणि त्याच्याबरोबर त्याची बायको आणि माझ्या वयाचा एक मुलगा राहायचे. तो मुलगा मला खूप आवडायचा. त्याची आई कायम सुंदर साड्या आणि सलवार कुर्त्यात असायची. हे कुटुंब मला नवाबाचं कुटुंब असावं असं वाटायचं. त्यांचं वागणं, बोलणं, राहणं सगळं कसं अगदी नेटकं होतं. तो मुलगा इतका छान आणि अदबीने बोलायचा की नकळतच मी पण माझा नेहमीचा जंगलीपणा सोडून त्याच्याशी
जेंटलमनसारखं वागायचो. हळूहळू तो माझा मित्र झाला. त्याचा बाबा हा बागकामात निपुण होता. त्या जागी त्याने एक नंदनवनच निर्माण केलं होतं. वेगवेगळी फुलझाडं, शोभेची झाडं, फळझाडं यांची अगदी सुरेख रचना केली होती. तो स्वतः जातीने त्या बागेची पूर्ण काळजी घ्यायचा. मी त्याला हे कुठलं झाड, ते कुठलं खत, इथे का लावता, असे अनेक प्रश्न विचारायचो. आणि तो पण अगदी मनापासून मला त्याची माहिती द्यायचा. कदाचित त्यामुळेच त्याच्या मुलाबरोबर तो सुद्धा माझा दोस्त झाला होता. खरं तर ही जलशुद्धीकरण प्रकल्पाची जागा सार्वजनिक वावरासाठी प्रतिबंधित होती. पण मी त्याचा दोस्त असल्यामुळे मला आणि सुरेशला तिथे निर्भेदपणे जाण्या-येण्याची परवानगी होती. मजा म्हणजे आम्ही एकमेकांना दोस्त दोस्त म्हणायचो. त्यामुळे आज मला त्याचं नाव नक्की आठवत नाही, पण बहुतेक इक्बाल असावं. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खाल्लेला आईचा बेदम मार. त्यावेळी शाळा, अभ्यास हे वगैरे फारसं महत्त्वाचं नव्हतं. शाळा झाली की वाटेल तेव्हा मी बेटावरच्या बागेत जायचो आणि थेट जेवायच्याच वेळी घरी पोचायचो. एकदा असंच रविवारी दुपारी जेवण झाल्यावर मी कोणालाही न सांगता बेटावर गेलो. तिथे चाललेल्या वॉटर वर्क्सचं काम पाहण्यात चांगलाच रमलो. पाहता पाहता संध्याकाळ झाली. मग मी काजव्यांच्या बेटावर टाइमपास केला आणि बहुधा रात्री 8-9च्या सुमारास घरी परतलो. मी दारात आईला पाहिलं आणि काय की मला आपलं काहीतरी चुकलं असं वाटलं. "अरे अव्या, कुठे गेला होतास मेल्या?" मुक्ताबाई ओरडली. आई डोळे पदराने पुसत उठली आणि काहीच न बोलता आत गेली. मग सुरेश आला. "अरे कुठे गेला होतास? मला पण नाही सांगितलंस? भाऊ तुला हुडकायला घाटावर गेले. त्यांना वाटलं तू बुडालास, मेलास." सुरेश ओरडला. मग आई हातात फुंकणी घेऊन परतली. "मुक्ता, धर त्या मेल्याला." ती ओरडली. अशा कामात आई ताईची मदत न घेता मुक्ताला हाक मारायची. आणि आता तर ताई नव्हतीच, त्यामुळे मला वाचवायला पण कोणी येणार नव्हतं. मुक्ताचा थाट अगदी पोलिसासारखा होता. झडप घालून एकदम पकडणे, खपाखप 1-2 गुद्दे घालणे, हे काम ती अगदी सहज करायची. तिची प्रेम व्यक्त करायची पद्धत पण जरा आगळीच होती. मग मुक्तानी मला पकडलं आणि आईनी माझ्या पायावर फुंकणीने मारायला सुरुवात केली. मी कळवळून ओरडायला लागलो. पोलीस बदमाश कैद्यांना जसे थर्ड डिग्री ट्रीटमेंट देतात ना, तसंच काहीसं. मी बराच आरडाओरडा करून रडलो. पण त्याचा काही फारसा फायदा झाला नाही. "मेल्या, कुठले पाय घुऊन गेलास गाव बुधण्याला? आता तुझे पायच तोडते." असं म्हणत आईने मला यथेच्छ बडवलं. त्या दिवशी तिने मला एवढं मारलं, की त्याआधी आणि त्यानंतर मी कधीच तिचा एवढा मार खाल्ला नाही. मी खरोखरच दुसऱ्या दिवशी शाळेला जाऊ शकलो नाही. मग मला सुरेशकडून समजलं, की घरचे मला सगळ्या गावात हुडकत होते. मी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या बागेत असीन, अशी कुणालाही पुसटशी शंका पण आली नव्हती. त्यावरून घाटावर कोणाचं तरी प्रेत सापडलं. त्यामुळे हे सगळं प्रकरण हाताबाहेर गेलं. मग मी परत कधी बेटावरच्या बागेत गेलो, तर मला माझा दोस्त विचारायचा, "घर में बोल के आया क्या?" जुने प्रेमी. लग्न झाल्यावर बऱ्याच महिन्यांनी ताई घरी आली. मग काय, मी एक मिनिटभरही तिची पाठ सोडेना. आई आणि भाऊ जावई बापूंची सरबराई करण्यात रमून गेले होते. दुपारची जेवणं झाल्यावर गुरुजी म्हणजे आमचे जावई बापू ताईला बोलले, "आम्हाला जरा तुमचं गाव दाखव की." ताई पण लगबगीने तयार झाली. मी पण लगेच त्यांच्या मागे निघालो. "तू कशाला येतोस आता? आम्ही लगेच परत येणार आहोत," ताई बोलली. तिच्या वागण्यातला फरक मला समजला. मी तिला नको आहे हे मला समजलं आणि माझं डोकं फिरलं. "मी येणार," असं बोलून मी त्या दोघांच्या मध्ये उभं राहिलो. मला मनातून गुरुजींचा राग आला होता. या माणसाने आपली बहीण नेली आणि आता आपल्या बहिणीला हा माणूस जास्त आवडतो हे लक्षात आल्यावर मी त्यांचा हात जोरात दाबला. पण त्यांनी तो हसून दुर्लक्षित केला. मग ताई त्यांना एका तुतीच्या बेटात घेऊन गेली. तिथे अगदी नीरव शांतता होती. मग ते एका मोठ्या दगडावर बसून हळूहळू गप्पा मारायला लागले. "जा अविन, तू खेळ," ताई बोलली. "मला खेळायचं नाही.
तुम्ही काय बोलताय ते मला ऐकायचंय. मी स्पष्टपणे सांगितलं. ताईनी माझ्यावर राग आणि नैराश्य असा मिश्र कटाक्ष टाकला. "अवीन, ही तुतीची झाडं आहेत ना? बघ तुला काही रेशीम किडे सापडतात का? मग मी तुला रेशीम कसं बनवतात ते सांगीन." असं गुरुजींनी सुचवलं. आता हा प्रस्ताव नाकारणे जरा अवघड होते. त्यामुळे की काय, मी तयार झालो. "ताई तू लांब बस," असं निक्षून सांगून मी निघालो. बऱ्याच वेळानं मला एक तुटका रेशीम किड्याचा कोष सापडला आणि मी गडबडीत परतलो. पाहतो तर काय, गुरुजी आणि ताई मस्त एकमेकांना चिकटून बसले होते. त्यांचा हात तिच्या खांद्यावर, तिचं डोकं त्यांच्या खांद्यावर. हे पाहून माझं डोकंच फिरलं आणि काही न सांगता मी घरी परत निघून आलो. मग बऱ्याच वेळाने ताई आणि गुरुजी परत आले. "अरे कुठे गेलास? न सांगता? आम्ही तुला हुडकत होतो." ताई बोलली, पण मी काहीच बोललो नाही आणि रुसून निघून गेलो. पुढे थोडं मोठं झाल्यावर मला समजलं, की हे बिचारं नवीन लग्न झालेलं जोडपं 4 प्रेमाच्या गोष्टी करायला एकांतात बसलं होतं आणि मला त्यांचा उगाचच राग आला होता. मग पुढे गुरुजींच्या विषयीची माझ्या मनातली अढी दूर झाली. तसे गुरुजी खूपच मनमोकळे होते. चेष्टामस्करी करायचे. त्यांना ओरेगामीची खूप आवड होती. त्यांनी मला कागदाच्या बोटी, फुगे, टोपली, पक्षी, हरण, बेडूक असे बरेच काही प्रकार शिकवले. सैन्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण. माझा आणि आर्मीचा हा दुसरा संपर्क. त्या काळी आळंदीत बरेचदा सैन्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण किंवा आर्मी फील्ड एक्सरसाइज व्हायचा. आजकालच्या मराठी लोकांना काही शब्द हे इंग्रजी भाषेत सांगितले की लगेच समजतात. तर हे पायदळाचे सैनिक म्हणजेच इन्फंट्रीचे सैनिक नदीच्या दोन्ही बाजूंना 2 गट बनवून युद्ध करायचे. त्यावेळी कोणालाही तिथे जवळ जाण्या-येण्याची परवानगी नव्हती. कारण असं की ते या सरावाच्या युद्धात खरा दारुगोळा वापरायचे. आम्ही लपून दुरून हा सगळा प्रकार अत्यंत उत्सुकतेने पाहायचो. त्यांचं ते धावणं, ओरडणं, लपणं, गोळ्यांचे धडाड-धूम आवाज ऐकून माझ्यामध्ये वीरश्री संचारायची. कधीतरी आम्ही आळंदीहून जवळच असलेल्या दिघी या गावी चालत किंवा बैलगाडीने जायचो. कारण असं की युद्ध सराव झाला की हे सगळे फौजी लोक दिघी या गावी मार्चिंग करायचे. त्यांचे ते कडक हिरवे युनिफॉर्म, रुबाब, शिस्त हे सर्व पाहून मला खूप भरून यायचं आणि एक दिवस आपण पण असंच काहीतरी करू असं मला वाटायचं. पुजारी चित्रकार. ज्ञानेश्वरांच्या देवळात एक पुजारी होता. तो तिथेच राहायचा. त्याचं वय 50च्या आसपास असावं. एक दिवस मी त्याच्या हातात टाक म्हणजे जुने शाईत बुडवून ठेवायचे पेन आणि शाईची दौत पाहिली. मी तिथेच बाहेर उभा राहिलो आणि तो काय करतो ते चुपचाप बघायला लागलो. तो पण काहीच बोलला नाही. त्याने समोर एक हिरवी, एक निळी आणि तांबडी अशा 3 शाईच्या बाटल्या ठेवल्या. मग एक गेरूचा टोक केलेला खडा घेतला आणि काहीतरी काढायला लागला. पाहता पाहता त्यावर एक सुंदर आकार निर्माण झाला. आता मला राहावे ना. तुम्ही काय काढताय? मी विचारलं. मी मारुती काढतोय. त्यांनी हसून उत्तर दिलं. मी आत येऊन पाहिलं तर चालेल? मी त्यांच्या सोळ्याकडे बघत चाचपडत विचारलं. तो हसला. ये की बाळ, फक्त कशाला हात लावू नकोस. एवढंच बोलून तो परत त्याच्या कामात मग्न झाला. लवकरच त्या कागदावर पर्वत घेऊन उडत जाणाऱ्या मारुतीची एक अत्यंत सुंदर आणि नाजूक कलाकृती निर्माण झाली. मग काय, मला त्याचा छंदच लागला. मी अधूनमधून त्याच्याकडे जाऊन त्याची चित्र बघायचो. माझ्या अजूनही लक्षात आहे की त्यांनी गणपती, लक्ष्मी, शंकर, नागदेवता, जिवंतिका अशा अनेक देवदेवतांची चित्र काढली होती. ती चित्र तो बहुधा विकत असावा. कारण त्याने काढलेली कोणतीच चित्र मी परत पाहिली नाहीत. माझ्या आठवणीतला हा पहिला चित्रकार. कदाचित हेच माझ्या चित्रकलेविषयीच्या प्रेमाचं बीज असावं. भूताचं भुयार. आळंदीला माझ्या पक्का लक्षात राहिलेला हा अजून एक किस्सा. तेव्हा मी 3रीत म्हणजे 8-9 वर्षांचा असेन.
मी आणि माझे मित्र नेहमी आमच्या गल्लीत चोर शिपाई खेळायचो. याच गल्लीत एक जुना पडका वाडा होता. तिथे 2च खोल्या ठीकठाक होत्या आणि बाकी सर्व खोल्यांची पडझड झाली होती. या अख्ख्या वाड्यात एकच बोडकी लाल म्हातारी राहायची. ती वयाने साधारण 75-80च्या दरम्यान असावी. तिचा चेहरा सुरकतलेला, अंगकाठी बारीक आणि किरकिटा आवाज. हे सगळं पाहिल्यावर मला माझ्या आजीची आठवण झाली. या पडक्या मोठ्या वाड्यात ती एकटी कशी काय राहायची ते तिचं तिलाच माहीत. या पडक्या वाड्याच्या परसात पेरू, डाळिंब, सीताफळ, पपई, बोरं अशी अनेक झाडं होती आणि ती फळांनी लगडलेली असायची. तिथे एक मोठं लिंबाचं झाड आणि आसपास उंच गवत होतं. आता ही म्हातारी कधी ती फळं उतरून पण घ्यायची नाही आणि कोणी मुलं फळं तोडायला आली तर त्यांना तोडून पण द्यायची नाही. असं का? ते तिचं तिलाच माहीत. पण त्या वाड्यात जाण्याची किंवा ती फळं तोडण्याची परवानगी कोणालाच नव्हती. मग एक दिवस अचानक ही म्हातारी मेली. मग तिच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू झाली. कोणीतरी पुण्याहून तिच्या एक लांबच्या नातेवाईकाला पकडून आणलं. मग तिचा अंत्यविधी पार पडला. अर्थात हा माणूस खूपच लांबचा नातेवाईक असल्यामुळे तिला अग्नी देऊन तो लगेच परत गेला. मग साधारणतः 8 ते 10 दिवसांनी मी आईला एका बाईशी बोलताना ऐकलं. बिचारीचा 10वा-12वा कोण करणार? चांगली होती तशी. मग ती बाई म्हणाली, मग काय? तिच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? तो गवळी माहितीये का? काल पहाटेच तिचं भूत पाहिलं म्हणे त्यांनी वाड्याबाहेर. हे ऐकून मी चांगलाच सरकलो. मी त्या दोघींचं बोलणं ऐकतोय असं लक्षात आल्यावर आईने मला तिथून हाकलवलं. हळूहळू ही भूताची गोष्ट अख्ख्या गावात पसरली. खरं खोटं कोणाला माहीत, पण हळूहळू म्हातारीचं भूत पाहिल्याचे दावे इतर बऱ्याच जणांनी सुरू केले. हळूहळू त्या वाड्याला भुताटकीचा वाडा म्हणून शिक्का पण मिळाला. मागच्या परसातली झाडं फळांनी लगडलेली होती, पण आत जायची कोणाची हिंमत नव्हती. संध्याकाळ झाली आणि अंधार पडला की आम्ही मुलं रामरक्षा म्हणत जीव मुठीत धरून त्या वाड्यासमोरून पळत जायचो. असाच एका दुपारी मी आणि माझे मित्र त्या वाड्यापुढे उभे होतो. ती झाडं बघ कशी फळांनी लगडलेली आहेत. चल जायचं का? मी विचारलं. अरे पण ती म्हातारी डोक्यावर बसली तर? ती इथं भूत बनून राहते. तुम्हाला मरायचं असेल तर तुम्हीच मरा, आम्ही नाही येणार, काही जण म्हणाले. मी थोडा नाराज झालो. पण अचानक आमच्या भावड्या नावाच्या एका धटिंकण मित्राचा हात माझ्या खांद्यावर पडला. चल, मी येतो तुझ्याबरोबर, तो म्हणाला. माझा मित्र माझ्यापेक्षा 2-3 वर्ष मोठा असावा. तो माझ्यापेक्षा उंच आणि अंगाने पण चांगला दणकट होता. आता त्याची साथ मिळाल्यावर माझा आत्मविश्वास दुणावला. तशी पण ती वेळ दुपारचीच होती, त्यामुळे आम्ही पण तसे निवांतच होतो. इतर मुलांकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या वाड्यात शिरलो. आज जाईपर्यंत तसा मी निर्धास्त होतो. पण त्या वाड्याचं आतलं पडकं आणि भीषण स्वरूप पाहून माझा उत्साह जरा कमी झाला. तुला काय वाटतं अव्या? या वाड्यात खरंच भूत असेल का? भावड्या हळूच माझ्या कानात खुसफुसला आणि माझ्या मनात एक भीतीची कळ उठली. मला भाऊनी सांगितलंय की भूतबितं असलं काही नसतं आणि जरी भूतं असली तरी ती उन्हाला घाबरतात आणि पळून जातात असं माझी आई म्हणाली होती मला एकदा. मी कसनुसा मनाचा धीर करून बोललो. मग दपकत दपकत त्या पडक्या झडक्या खोल्या ओलांडून आम्ही परसापर्यंत पोचलो. तिथे फळांनी लगडलेली झाडं पाहून आमची भीती पार पळाली. आम्ही अगदी हावरडासारखे एकमेकांकडे पाहिलं. बरीच फळं खाली गळून पडली होती, पण तरीही आम्ही झाडावरची तोडली आणि मस्त हाताला लागेल त्या फळावर तुटून पडलो. अर्धा एक तास फळांवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर आम्ही इकडे तिकडे बघायला लागलो. मग आमची नजर एका मोठ्या गाडग्यावर पडली. या गाडग्याच्या बाजूला बऱ्याच विटा रचलेल्या होत्या. हे गाडगं थोडं सरकलेलं होतं आणि त्या गाडग्याच्या खाली कसला तरी खड्डा असावा असं वाटलं. आम्ही जवळ जाऊन त्याचं निरीक्षण केलं आणि आम्हाला वाटलं की ते न्हाणीघरातलं पाणी जायचं भोक असावं. पण ते असं झाकलं का बरं असावं असं आमच्या मनात आलं
आणि आम्ही ते गाडगं थोडं सरकावलं. पाहतो तर काय, त्याच्या खाली माणूस जाऊ शकेल एवढा मोठा खड्डा दिसला. आम्ही आत वाकून बघितलं. आत चक्क भुयार असावं असं वाटत होतं. माझ्या मनात या भुयाराचं भयंकर कुतूहल निर्माण झालं. कदाचित या भुयारात काहीतरी खजिना दडवला असेल कोणी. आत जाऊन बघायचं? मी विचारलं. नको बाबा, फळं खाण्यापर्यंत ठीक आहे, पण असल्या भुयारात वगैरे आपण नाही येणार, असं भावड्या जाहीर करून मोकळा झाला. पण माझं कुतूहल हे माझ्या भीतीपेक्षा अधिक भारी ठरलं. तसं पण इथे भूत नाही याची मला खात्री पटली होती. मग मी त्याला म्हणालो, हे बघ, मी आज जातो आणि पाहतो काय आहे ते. तू इथे उभा राहा आणि जर मी खूप वेळ परत नाही आलो तर आरडाओरडा करून लोकांना बोलव. कोण ना कोण तर मदतीला येईलच, मी म्हणालो. आता या योजनेला फार काही विरोध करण्याचं कारण नसल्यामुळे भावड्या तयार झाला. मग त्यांनी मला हाताला धरून त्या भुयारात उतरवलं. तसा खड्डा निदान 4 ते 5 फूट खोल असावा, कारण त्याने मला सोडल्यावर मी काही इंचांनी जमिनीवर आपटलो. बाहेर कडक ऊन असल्यामुळे आत बऱ्याच दूरपर्यंत अंधुकसं दिसत होतं. हे भुयार आतून अगदी व्यवस्थित लिंपल्यासारखं दिसत होतं. थोडं पुढे गेल्यावर मला 2 मार्ग दिसले. त्यातल्या एकात मी घुसलो. हळूहळू पुढे सरकत मी बराच पुढे गेलो. आता अंधार वाढू लागला आणि आत एक प्रकारचा ओलसर कुबट वास येऊ लागला. पण कदाचित पुढे खजिना असेल या आशेने मी पुढे चालत राहिलो. मातीच्या कोंदट कुबट वासाने मला घुसमटायला लागलं. आता अंधार इतका वाढला होता की मला काहीच दिसेना. अचानक माझा पाय कशाला तरी अडखळला आणि मी खाली पडलो. मी हाताने चाचपलं आणि हाताला जे लागलं ते हाड आहे की लाकडाचा ओंडका हे सांगणं अवघड होतं. पण तरीही मनाचा हिय्या करून मी उठलो आणि चालायला लागलो. गंमत अशी की अंधारात पडल्यामुळे मी नेमका कुठल्या दिशेने चालत आलो होतो ते मला उमगेना. मग मात्र माझी चांगलीच तंतरली आणि आता परत फिरण्याच्या हेतूने मी एका दिशेला चालू लागलो. बराच वेळ चालून जेव्हा मला काहीच दिसेना तेव्हा माझ्या पायातलं त्राणच गेलं. श्वास घेणं अजून कठीण झालं होतं. मी जीवाच्या करारावर उठलो आणि उलट्या दिशेनं जोरजोरात धावायला लागलो. भावड्या भावड्या असं जीवाच्या आकांताने ओरडायला लागलो. काही वेळ पळल्यानंतर मला थोडा अंधुकसा उजेड दिसू लागला आणि मला पळायला आणि ओरडायला थोडा हुरूप आला. भावड्या भावड्या आहेस का तू? मी परत ओरडलो. मी आहे, मी आहे, असा पुसटसा आवाज माझ्या कानी पडला. मी आवाजाच्या दिशेने धावलो आणि शेवटी जिथून मी या भुयारात शिरलो होतो तिथे परत पोहोचलो. हा खड्डा तसा उंच असल्यामुळे मला बाहेर पडता येईना. माझी उंची पुरत नाहीये. तू ये आत, मला बाहेर काढायला, मी ओरडलो. भावड्या आत वाकून पाहू लागला. माझं तोंड पाहून त्याला काय वाटलं माहीत नाही. पण तो आत उतरला आणि मग त्याने मला बाहेर ढकललं आणि मग स्वतः पण बाहेर आला. सर्वात पहिल्यांदा मी मोठे मोठे खोल श्वास घेतले. पण अजून माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्टपणे ऐकू येत होते. 5 एक मिनिटं झाल्यावर मला जरा हुशारी आली. तरी मी तुला सांगत होतो, आत नको जाऊस. बरं मेला बिला नाहीस. चल आता निघूया इथून आणि याविषयी कोणाला बोलू नकोस, नाहीतर दोघे लाटण्याने मार खाऊ, भावड्या बोलला. मला त्याचं म्हणणं पटलं आणि मी मान डोलावली. मग ते गाडगं होतं तसं पुन्हा त्या जागेवर सरकवून आम्ही त्या वाड्याच्या बाहेर पडलो. हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही. पुढे मोठं झाल्यावर एकदा मला हा प्रसंग आठवला आणि मी त्यावर विचार करू लागलो. सहज आईला मी त्या वाड्याविषयी बोललो आणि मग मला असं समजलं की त्या बाईचे नवरा, दीर, सासरे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. एकाला तर शिक्षा पण झाली होती म्हणे. सर्व बाजूनी विचार करता मी या अनुमानाला पोचलो की तो नक्की पळवाटीसाठी असलेला भुयारी मार्ग असणार. कारण हे भुयार आतून चक्क सारवल्यासारखं होतं. शिवाय त्याला 2 मार्गसुद्धा होते. स्वातंत्र्यपूर्व काळात हे घर या क्रांतिकारकांचं भेटायचं ठिकाण असावं. चुकून पोलीस आले तर लपून बसायला किंवा पळून जायचा हा मार्ग असावा. अर्थात हा माझा तर्क. खरं खोटं कोणाला माहीत. कदाचित मी त्यावेळी थोडा मोठा असतो तर परत जाऊन या गोष्टीची शहानिशा केली असती.
माझ्या हातात मशाल असती तर ते भुयार किती लांब आहे आणि नक्की कुठे जातं हे मी नक्की जाणून घेतलं असतं.